36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. पेण तालुक्यातील मांगरूळ येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराजास्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कामर्ली महसूल मंडळातील मांगरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये हे शिबिर पार पडले. या शिबिराचं उद्घाटन राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांत अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, बाजार समिती सभापती महादेव मानकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन रघुनाथ बापू दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय दाखल्यांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच नागरिकांना सातबारा उतारे, फेरफार नोंदी, नामांतर, वारस नोंद, उत्पन्न, अधिवास आणि जातीचे दाखले आदी महसुली सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांच्या महसुली तक्रारींचे तातडीने निराकरण होऊन प्रशासन अधिक लोकाभिमुख होण्यास मदत होईल असं मत खासदार धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केलं. यावेळी नायब तहसीलदार नितीन परदेशी, प्रसाद कालेकर, मावळा प्रतिष्ठानचे मंगेश दळवी, जिल्हा परिषद सदस्या ताई जोमा दरवडा, जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भस्मा, पंचायत समिती सदस्या कमळ पवार, बाजार समिती संचालक जयंत नारकर, माजी सरपंच गजानन मोरे, सरपंच गणेश गायकर, बाळगंगा संघर्ष समिती अध्यक्ष अविनाश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिराच्या आयोजनासाठी मावळा प्रतिष्ठानचे रुपेश दळवी तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतला. आपण स्वागत करू. त्यांनी त्यांच्या कष्टानं आजचा हा जो दिवस जो आणलेला आहे, शासनाचा आदेश जरी असला तरी शासनाच्या आदेशाचा अंमल करणारी माणसं सुद्धा तेवढी प्रामाणिक या ठिकाणी लागतात. आणि म्हणून मी त्यांना लोकप्रिय हा शब्द या ठिकाणी प्रांत साहेब आम्ही तुम्हाला वापरला, कारण लोकप्रिय पुढारी असतात की नाही मला माहित नाही, पण त्यांना बोलायला मात्र लागतंच. नाही कोण बोलत तर मग त्याला अडचण येऊ शकते, पण अधिकारी सुद्धा लोकप्रिय असणं या सर्व मंडळी या ठिकाणी जमलेलो. महाराष्ट्र राज्यानं गेल्या वर्षभरामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या कायद्यामधल्या त्रुटी ह्या दूर करून त्या सोप्या करण्याचा प्रयत्न कायद्याच्या सुधारणेमध्ये या ठिकाणी केलेला आहे. मग तुकडाबंदी असो, वर्ग 2च्या जमिनी 1 मध्ये असो, पाणंद रस्ता सुलभरित्या या ठिकाणी होणे असो, आणि या सर्व गोष्टींची जाणीव ज्यांच्यासाठी या सुधारणा केलेल्या आहेत त्यांना करून द्याव्यात, त्यांना या गोष्टीची माहिती मिळावी, ज्ञान मिळावं, याकरता या शिबिराची या ठिकाणी आखणी केलेली आहे. मी इथे प्रांत साहेबांचं या ठिकाणी आभार मानेन, मी तहसीलदार साहेबांचं देखील आभार मानेन, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आभार मानेन की त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं या ठिकाणी ही व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. शेवटी शासनानं घेतलेले निर्णय जनतेपर्यंत ते पोचवणं, त्याचा अंमल जनतेला जनतेच्या सुखाकरता देणं हे अधिकाऱ्यांचं असलेलं कर्तव्य चांगल्या पद्धतीनं ते निभावताना या ठिकाणी दिसत आहेत. या शिबिरामध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती आणि घेतलेल्या निर्णयांच्या माहितीसोबत अगोदरच्या असलेल्या योजना, त्या योजनांचं घरपोच प्रमाणपत्र देणं हे दोन्ही विषय या ठिकाणी होत आहेत. मी मनापासून या योजनेचा लाभ, सरकार आपल्या दारी आलेलं आहे, या योजनेचा लाभ ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी घ्यावा अशा पद्धतीची मी त्यांना विनंती करेन. आणि ज्यांनी या सर्व शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानेन. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी मितेश जाधव, पेण, रायगड.